मस्त, घट्ट आणि अगदी रबडी सारखी लागणारी अशी आज आपण एक खीर बनवली आहे. आणि ही खीर आहे रताळ्याची. रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अमिता आणि पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तर ही रताळ्याची खीर करण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचं रताळं घेतलंय. ते स्वच्छ धुवून सालं काढून आपल्याला ते किसून घ्यायचे. आणि हे रताळं किसण्यासाठी मी इथे किसणी वापरली आहे. ती अशी मोठ्या आकाराची आहे. आपण उन्हाळी जो बटाट्याचा किस करतो ना, तेव्हा जी किसणी वापरतात ती किसणी मी इथे वापरतेय, कारण ही खीर शिजल्यावर त्याचं एकदम किमट होऊ नये म्हणून मी जाड्या किसणीचा इथे वापर केलेला आहे. तुम्ही बारीक किसणीचा वापर केला तरी सुद्धा काही हरकत नाही, पण अशा स्वरूपाचा जर जाडा किस पडला ना तर खीर खूप छान लागते खायला, म्हणून मी ह्या किसणीचा वापर केलाय. आता हे सगळं रताळं मी किसून घेते आणि मग आपण पुढची कृती बघूया. हे बघा, अशा प्रकारे आता हा रताळ्याचा किस तयार झालेला आहे. मी हा पाण्यात घालणार नाहीये, लगेचच त्याची खीर बनवायला घेणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हा रताळ्याचा किस तुपावर परतून घ्यायचा आहे. साधारण 1.5 चमचा साजूक तुपाचा वापर मी केलाय आणि त्यामध्ये ह्या रताळ्याचा किस मी आता परतून घेणार आहे. रताळं हे लगेच काळं पडतं आणि जर तुम्ही लगेच खीर करायला घेणार नसाल तर मात्र तुम्ही हा रताळ्याचा किस पाण्यात ठेवा, म्हणजे तो काळा पडणार नाही. आता अशा प्रकारे साधारण 2 मिनिटं आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. तुपाचा फ्लेवर सगळ्या रताळ्याच्या किसाला लागला पाहिजे म्हणून आपण हा परतून घेतलाय. आणि 2 मिनिटं आपण त्यावर झाकणही ठेवलंय. अगदी 2च मिनिटं झाकण ठेवून आपल्याला त्याला एक वाफ आणायची आहे. वाफ आल्यानंतर पुन्हा ते परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये मी आता घालणारे हे दूध. साधारण अर्धा लिटर हे दूध आहे आणि ते साई सकट मी वापरते. साई सकट दूध घातलं की ते दूध आधी आटवत बसावं लागत नाही. साईमुळे त्याला स्वाद खूप चांगला येतो, म्हणून शक्यतो खीर करताना दूध हे साई सकटच वापरावं. आता दूध घालून झाल्यानंतर आपण ते एकदा ढवळून घ्यायचंय. ते खाली लागणार नाही याची काळजी मात्र आपल्याला घ्यायची. आणि आता आपल्याला त्याला एक उकळी आणायची. उकळी येईपर्यंत आपण त्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स वापरणार आहोत ना, ते मी तुपावर फ्राय करून घेते. त्यासाठी एका छोट्या पॅन मध्ये मी थोडंसं तूप घातलंय आणि त्यामध्ये हे काजू आणि बदामाचे तुकडे घालतीये. मी इथे काजू बदाम वापरते. तुम्हाला जर पिस्ता, चारोळी किंवा अजून कुठले ड्रायफ्रूट त्यामध्ये वापरायचे असतील तर तुम्ही नक्कीच वापरू शकता. तुपावर फ्राय केल्यामुळे त्याचा खिरीमध्ये स्वाद खूप चांगला लागतो आणि खायलाही ते छान कुरकुरीत लागतात. आता हे काजू बदाम परतून होत आहेत तोपर्यंत या खिरीला सुद्धा आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा मी ती ढवळून घेणार आहे. आणि ही उकळत असतानाच आपण बासुंदी करताना ज्याप्रमाणे साईडला साय धरते त्याप्रमाणेच ही जी साय धरतीये साईडला, ती खरवडून आपण खिरीतच मिक्स करणार आहोत. त्यामुळे खीर छान घट्ट आणि चविष्ट होते. आणि म्हणूनच मी ह्यामध्ये जे दूध घातलंय ते आधी उकळून घेतलेलं नव्हतं. असं खीर उकळता उकळताच त्याला छानपैकी साय धरत जाते आणि खीर घट्ट घट्ट होत जाते. आणि रताळ असंही पिष्टमय आहे, त्यामुळे ते शिजल्यावर आपोआपच खीर घट्ट होणार आहे. साधारण 7-8 मिनिटातच ही खीर तयार होते, कारण रताळ शिजायला फारसा वेळ लागत नाही. आणि आता आपल्याला त्यामध्ये घालायचे साखर. रताळ गोडच आहे म्हणून मी साखर इथे फक्त अर्धा वाटीच घातलीये. तुम्ही ह्याही पेक्षा कमी घातलीत तरी सुद्धा चालू शकतं. आता ही घातलेली साखर व्यवस्थित ढवळून घ्यायची. आणि आता 2-3 मिनिटं ते उकळून झाल्यानंतर ही रताळ्याची खीर ऑलमोस्ट तयार आहे. आता मी तुम्हाला दाखवते रताळ शिजलंय की नाही. हे बघा, हा रताळ्याचा किस असा बोटावर घेऊन प्रेस करून बघितला तर तो पूर्ण दाबला जातोय. याचा अर्थ रताळ पूर्णपणे शिजलेलं आहे. आणि आता मी त्यामध्ये घालणारे केशर. केशर मी असं डायरेक्टच घालते, ते दुधात वगैरे भिजवून ठेवलेलं नव्हतं, कारण खीर ही दुधाचीच आहे. डायरेक्ट घातलं तरी त्यामध्ये ते मुरतं आणि त्याचा स्वाद आणि रंग त्याला व्यवस्थित लागतो. आता केशर सुद्धा मी एकदा ढवळून घेतलेलं आहे. आणि केशर ढवळून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणारे ही वेलचीची पावडर. ही वेलचीची पावडर साखरेबरोबर क्रश करून ठेवल्यामुळे अशी पांढरी दिसतीये. तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त तुम्ही ह्यामध्ये वेलचीचा वापर करू शकता. आता वेलचीची पावडर सुद्धा एकदा मी ढवळून घेते. जसं आपण ते ढवळतोय तसं तुम्ही बघू शकताय त्यामध्ये वापरलेल्या केशरामुळे त्याला छानपैकी पिवळसर रंग आता यायला सुरुवात झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपण तुपावर जे ड्रायफ्रुट्स परतून ठेवले होते ते त्यामध्ये घालायचे. अशा प्रकारे शेवटी ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा अगदी तसाच राहतो आणि खीर खाताना खूप ते छान लागतात. आणि अशा प्रकारे आपण बनवलेली ही रताळ्याची खीर आता खाण्यासाठी तयार आहे. दिसते ना एकदम मस्त आणि टेम्पटिंग. करायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खायला तर तितकीच चविष्ट. आणि हो, पौष्टिक सुद्धा आहे. त्यामुळे ह्या येत्या शिवरात्रीला तुम्ही ही रताळ्याची खीर नक्की करून बघा आणि कशी झाली होती
ते मला अभिप्राय करून सांगायला विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.